शिराळा तालुक्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे चिरंजीव युवा नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विराजदादा नाईक या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी विराजदादा नाईक यांच्या आईसाहेब सुनीतादेवी नाईक आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत. आईसाहेब नमस्कार, आपलं स्वागत आहे एव्हीएन मध्ये. खरं तर अनेक गोष्टींवरती आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. तुमच्याकडून तुमचं कुटुंब असेल, तुमचं राजकारण असेल, तुमचं समाजकारण असेल आणि दादा आणि भाऊ यांच्या संदर्भात माहिती आपल्याला बऱ्यापैकी जाणून घ्यायची आहे. खरं तर मला सुरुवात अशी करायची की तुमची ओळख आमच्या सगळ्या जनतेला या ठिकाणी करून द्यावी, म्हणजे आपली पार्श्वभूमी काय नक्की. माझं नाव सुनीता मानसिंग नाईक, पण माहेरचं नाव माझं कल्पना आहे. अच्छा. माहेरी आई वडील चुलते काकी काकू सगळ्यांचं एकत्र कुटुंब होतं आमचं. मी सगळ्यात मोठी मुलगी त्यांची. मोठी मुलगी असल्यामुळं तिनं शिकावं, त्यानंतरची मुलं शिकतील या उद्देशानं मला शिक्षणासाठी बाहेर गावी न ठेवता, माझा 8 तास होता बाहेर वारणेला, त्यावेळेला शाळा वारणानगरला होती चांगली. पण वडील शिस्त आणि कडक असे होते, त्यामुळे गावातच शाळेला घातलं मला. गावात आमच्या 10वी पर्यंत शाळा, 10वी पर्यंतच मी शिकले आणि माझं लग्नाचं बघायला चालू केलंय. आता आत्ताची परिस्थिती बघता तुमचं घराणं हे राजकीय आहे, पण तुमचं माहेरकडचं घराणं राजकीय आहे का? राजकीय होतं. वडील 15 वर्ष सरपंच होते, 10 वर्ष आपल्या राजाराम बापू कारखान्याचे संचालक होते. त्यामुळं राजकीय बापूंच्या बरोबरच त्यांचा बहुतांश काळ गेला. अगदी वयाच्या 18 वर्षापासून बापूंच्या बरोबरच. तुम्ही पदयात्रेमध्ये बापूंच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझे वडीलच आहेत. म्हणजे लोकनेते राजाराम बापू पाटील, त्यांच्या सोबत तुमच्या वडिलांची कार्यकर्ते गेलेले आहे. आता खरं तर कसं आहे, लहान मुलगी बालपण असतं, त्यानंतर शालेय जीवन असेल, कॉलेज जीवन असेल आणि त्यानंतर मुलीचा पुढं सांसारिक प्रवास सुरू होतो. तर खरं तर तुमच्या लग्नाचा किस्सा काय आहे आम्हाला ऐकायला आवडेल. खरं तर आमच्या दोघांच्या मतानं नाही लग्न झालं. माझे वडील आणि माझे सासरे हे दोघे मित्र होते. त्यांनीच आमचं लग्न ठरवलं दोघांनी. अच्छा. आणि मला हे पाहायला आले होते, पण मी यांना पाहिलं नाही. आमच्या वडिलांना काही एवढं आवडत नव्हतं असं. अच्छा. मी लग्नातच पाहिलं. लग्नाला होकार दिला तुम्ही ऍक्च्युअली. लग्नातच पाहिलं. फक्त माझा एवढा अट्टास होता की मुलगा नोकरीचा पाहिजे. पण वडिलांच्या समोर काय असं मी बोलत नव्हते, हो पाहिजे असं काय नाही. तेवढे कडक होते शिस्तीचे. तेव्हा भाऊंची काय परिस्थिती होती इकडं? भाऊंना पण विचारलं नव्हतं घरातल्यानी. वडिलांनी सांगितलं की मुलगी रेटरे धरणमध्ये दादासाहेब खंडागळ्यांची आहे आणि तुला ती बघायला जायचंय. अच्छा. ठीक आहे म्हणले, जाऊया. मग त्यांचे 2 मित्र आणि त्यांचे काका आले बघायला. बघितल्यानंतर बाहेर पडताना काकांनी विचारलं त्यांना की तुला मुलगी पसंत आहे का? तर ते म्हणले तुम्हाला पसंत आहे का? माझ्या उंची होती ना थोडी जास्त, त्यामुळं काका म्हणले आपल्याला पसंत करायला नाही पाठवलं, लग्न ठरलं या, आपण नुसतं बघायला आलोय त्यासने. अरे, असं पूर्वी काहीशी अशीच पद्धत होती पूर्वी. म्हणजे जास्त ऍक्च्युली कोण कोणाला बघत नव्हतं, पण घरच्यांनी ठरवलं की ते होऊनच जायचं. पण जेव्हा तुम्ही इथं शिराळामध्ये आला किंवा भाऊंच्या घरी आला, तेव्हा कशी माणसं होती किंवा कसं ऍटमॉस्फिअर होतं इथं, वातावरण होतं? माणसं छानच आहेत, सगळं वातावरण. माझ्या चुलत सासूबाई त्यावेळी होत्या 3घी जण, आणि आम्ही त्यावेळेला 2घीच आलो होतो. माझ्यापेक्षा मोठ्या जाऊबाई आहेत त्या, रंजना म्हणून, त्या आणि मी इथं आले. थोडं इथं आल्यानंतर थोडं वाईट वाटलं. आमचं घर गावात असल्यामुळे, हे घर शेतात आहे. अच्छा. त्यामुळे घरात बाहेरचं येणं जाणं जास्त लोकांचं होतं, पण असं गावातल्या शेजा पाजारी महिला जसं बोलतात एकत्र येऊन असं नव्हतं. म्हणजे माणसांची वर्दळ नव्हती. वर्दळ होती, पण भेटायला येणाऱ्या, कामासाठी येणाऱ्या माणसांची, त्यांच्या बरोबर काय आम्ही सुना बोलू शकत नाही. म्हणजे कसं गावात दुसरं वेगळं वातावरण असतं, त्यासाठी असं होतं. थोडी थोडी हळूहळू सवय झाली आम्हाला सगळ्यांच्या या गोष्टींची. ठीक आहे. खरं तर तुमचं जे हे सासर आहे ते घराणं राजकीय आहे. तुमचे सासरे सुद्धा राजकारणामध्ये अनेक वर्ष कार्यरत होते. त्यानंतर भाऊ. खरं तर ह्या घराण्याबद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे भाऊंचे वडील जे
अनेक कारकीर्द त्यांनी राजकारणाचे बघितलेले आहेत. म्हणजे तुमचे ऍक्च्युली सासरे, काय सांगाल त्यांच्याबद्दल? सासरे खूप शांत होते आणि कधी असं काही मोठं संकट आलं तर कधी घाबरत नव्हते. बरं. आम्हाला सुनासनी मुलींच्या सारखं म्हणजे ते लक्ष द्यायचे. त्यांना नाटकं खूप बघायला आवडत होती. पिक्चर आमच्या सासूबाईंना आवडत होते, पण नाटक बघायला आमच्या सासऱ्यांना आवडत होतं. यापूर्वी मला नाटक कसं असतं माहेरी कधी माहित नव्हतं, पण इथं आल्यानंतर खूप नाटकं सासू सासऱ्यांच्या बरोबर आम्ही बघितले. 2 दिवस आधी तयारी असायची. मुलं लहान, ह्यांना घ्यायचं कोण, 4 तास लागणार, 4 तासासाठी मुलासनी खायला काही न्यायचं, 2-3 दिवस आधी तयारी, आणि त्या दिवशी मग आम्ही जाणार नाटकाला. तुमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा म्हणजे अशी भाऊ व्यवस्थित स्टेबल नव्हते किंवा आमदार वगैरे असं काही नव्हतं? काय परिस्थिती होती त्यावेळी? त्यावेळी कॉन्ट्रॅक्टर होते. बर. जंगल कॉन्ट्रॅक्टर होते त्यावेळी. अच्छा, भाऊ. हो. म्हणजे आम्ही अनेकदा किस्से ऐकलेत भाऊंच्याकडून की भाऊनी पण भरपूर कष्ट केले त्यांच्या काळामध्ये, आणि कारखान्याला स्वतः ते ट्रॅक्टर चालवायचे. ट्रक. माझं लग्न झालं तेव्हा ट्रॅक्टर साखरच ओढायचे. काय किस्सा आहे? पडती तिथून तिथपर्यंत. म्हणजे ऊस पण आणायचे कारखान्याला, असं आम्ही ऐकलेलं आहे. नांगरायचे शेत सगळी, भाताच्या सगळ्या मळण्या काढायच्या सगळ्या गावातल्या मित्रांच्या, बाहेरच्या पण अशा सगळ्या. जंगलातच राहत होते ते. बर. 8-10 दिवसानं घरी यायचे, तेवढे तिकडेच राहायचे. त्यांच्या सगळ्यांचं जेवण तेच खायचे. म्हणजे कसा म्हणजे प्रवास होता तुमचा आणि त्यांचा त्या सिच्युएशन मध्ये किंवा त्या परिस्थितीमध्ये? परिस्थिती अशी थोडी आत्ताची आहे अशी नव्हती, थोडी कमी जास्त थोडीशी बिकट म्हणावी लागेल. हा, अशीच होती परिस्थिती. आणि करणारं कर्तबगार असं कोण घरात नव्हतं. ह्यांनीच पहिलं पाऊल उचललं. जंगल कॉन्ट्रॅक्टर घेणं, ट्रॅक्टर घेणं, ट्रकचा व्यवसाय केला, ट्रान्सपोर्ट काढला, ह्या सगळ्या गोष्टी ह्यांनी केल्या आणि चांगल्या पद्धतीने चालवल्या त्यांनी. मला सुद्धा असं कधी वाटलं नाही की हे रोजच घरी आलं पाहिजेत. नाही, परिस्थितीनुसार आपल्याला तसं राहावंच लागतं. त्यानुसार आम्ही राहिलो. असं आमचे सासू सासरे खूप चांगले होते. म्हणजे असं आम्हाला कधी म्हणजे असं वाटलं नाही की 8-10 दिवस तिकडे राहतात मग यायला पाहिजे घरी, राहायला पाहिजे. इथं कायशाची उणीवच पासून दिली नाही आम्हाला त्यांनी. खर तर एका पुरुषाचा जीवन प्रवास असेल किंवा त्याचं कष्ट हे त्याच्या पत्नीलाच माहित असतं. तुम्ही जेव्हा त्यांच्यासोबत वैवाहिक जीवनाला सुरुवात केली, आत्ताची राजकीय परिस्थिती बघता, भाऊ त्यावेळी कुठल्या स्टेजला होते? म्हणजे कुठलं राजकीय त्यांच्याकडे पद होतं किंवा राजकारणाला त्यांनी सुरुवात कशा पद्धतीने केली? 2000 साली ते या साखर कारखान्याचे चेअरमन झाले. बर. त्याच्या अगोदर 5 वर्ष नुसता कारखान्याचा अभ्यास केला त्यांनी. बर. जाऊन म्हणजे यंत्र असेल काय असेल सगळं बघायचं, तिथल्या सगळ्यांच्या सोबत राहून ह्याला काय करायला लागतंय त्या सगळ्या गोष्टी, कंपन्यांच्या मोठ्या मोठ्या माहिती करून घेणं. हे कंपनीकडून एखादं यंत्र घेतलं तर ते कसं हे करायचं, ऑपरेट करायचं. त्या यंत्राचा एखादा जरी नट निघला, त्याचा आवाज वेगळा आला तरी भाऊंना लगेच कळायचं की या मशीनचं हे झालंय. इतका अभ्यास अगोदर 5 वर्ष केला आणि नंतर 2000 साली ते चेअरमन झाले. अच्छा. खर तर आता आम्ही भाऊंना बघतोय तर स्वभाव त्यांचा शांत आहे, अगदी स्मित भाषी, कुणासोबत जास्त बोलणं नाही. अगदी कार्यकर्ते जरी आले तर तेवढ्या पुरतच कामापुरतं बोलतात किंवा इतर ठिकाणी गेलं तर ते बऱ्यापैकी बोलत असतात. पण मूळ स्वभाव कसा आहे भाऊंचा म्हणजे तो तुम्हालाच माहित आहे ऍक्च्युली. शांतच आहे, बोलका स्वभाव नाहीच आहे त्यांचा. जेवढं आहे तेवढंच बोलायचं. स्वच्छता आवडती जास्त. घरामध्ये असं इकडे तिकडे काय पडलेलं आवडत नाही. अच्छा. सगळं स्वच्छ पाहिजे. म्हणजे घरी असल्यावर कधी रागवून बोलतात का वगैरे असं काय? नाही, कधी नाही. असं म्हणजे एकदम शांत असतात. कधी काय झालं तर मागं पुढे जेवणाचं त्यांचं टायमिंग असतं, त्या जेवण त्या टाइमलाच द्यायला पाहिजे. मग इकडे तिकडे थोडं मुलांच्या इकडे झालं तर मग थोडं म्हणतात की लवकर झालं नाही, असं. खरं जास्त नाही असं. खरं तर तुमचा जीवन प्रवास बघता खडतर आहे. म्हणजे कसं आहे की कुणाचंच आयुष्य हे म्हणजे अगदी नीट नसतं, काहीतरी अडचणी वगैरे येतच असतात त्याच्यामध्ये. पण जेव्हा भाऊ निवडणुकीच्या रिंगणामध्ये होता आणि पहिल्यांदा जेव्हा आमदार झाले भाऊ शिराळा विधानसभा मतदारसंघातून, तेव्हा मला काहीतरी वाटतं की अपक्षपणे ते पहिली निवडणूक लढले होते. तेव्हाची काय परिस्थिती होती आणि काय अनुभव होता तुमचा?
खरं तर परिस्थिती तशी थोडी संघर्षाची होती. संघर्ष खूप करावा लागला. स्वभाव बोलका नसल्यामुळं भाषण करायचं, ह्या सगळ्या गोष्टी, आमदारकीला उभं राहायचं म्हणलं त्या गोष्टी खरं त्यांनी त्या सगळ्या आत्मसात केल्या आणि शिकले सगळं ते करायला. लोकांच्या पर्यंत पोहोचणं, त्यांची कामं करणं ही काही वडिलांच्या पासूनच त्यांना सवय होती. पण ह्या सगळ्या गोष्टी जास्त आत्मसात करायला लागल्या स्वतःच्या अंगावर पडून म्हणलं तर चालेल, जबाबदारीने. भाऊ आमदार झाल्यानंतर तो एक आनंदाचा क्षण होता, म्हणजे कुठेतरी तुमच्या कुटुंबामध्ये पहिलीच म्हणजे आमदारकी भाऊंच्या रूपाने आली होती, तेव्हाचा क्षण काय होता, काय आठवत? चांगला होता. आम्हाला आमच्या सासऱ्यांची जास्त आठवण झाली. त्यांनी सगळी लोक मिळवून ठेवली होती. अच्छा. आमच्या सासूबाई म्हणायच्याच, तुम्हाला प्रॉपर्टी मिळवून ठेवली नाही आम्ही, ही सगळी लोक सांभाळून ठेवलेत आम्ही, तुम्ही ह्यांच्या बरोबर राहायचं व्यवस्थित. त्यामुळे 40 वर्ष सत्ता नव्हती आमच्याकडं. आमच्या सासऱ्यांनी सगळी लोक ज्या त्या गावात त्यांची लोक होती. अच्छा. म्हणून यांना आम्हाला ते थोडं सोपं गेलं त्यावेळेला. पण खूप आनंद झाला होता, पण दुःखही होतं ज्यांनी हे सगळं मिळवून ठेवलं आणि तेच बघायला नव्हते त्यावेळेला. म्हणजे असं काय वाटलंच नाही, इतका आनंद सगळ्यांना आनंद झालेला, पण आपल्याला कुठेतरी धडधड होती की असं निवडून आले, खरं ती बघायला नाही ते सगळे जण. ऍक्च्युली तर भाऊंचा स्वभाव शांत आहे, आणि म्हणजे तुम्हाला त्यांचा कोणता स्वभाव आवडतो ऍक्च्युली? म्हणजे कार्यकर्त्यांच्या मध्ये जेव्हा ते असतात तर ते कामाच्याच गोष्टी करत असतात, आणि एका बाजूला त्यांचा शांत स्वभाव, म्हणजे कुठला स्वभाव त्यांचा तुम्हाला आवडतो नक्की? कार्यकर्त्यांच्या मध्ये असणंच चांगलं वाटतं. अच्छा. तर आता थेट आपण मुद्द्यावरती येऊयात. तुम्हाला 3 मुले आहेत आणि त्यांच्यापैकी एक मुलगा आहे विराजदादा, तर ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. म्हणजे पहिल्यांदाच कुठेतरी ते त्यांच्या आयुष्यातली पहिली निवडणूक लढतात, कारण पक्षीय पद वगैरे म्हणजे राजकारणामध्ये त्यांनी ऍक्च्युअली काम केलेलंच आहे, मात्र निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते पहिल्यांदाच जातात. एक आई म्हणून काय वाटतंय तुम्हाला? मला तर आनंद आहेच, तो जातोय, तो पहिल्यापासून राजकारण आहे घरामध्ये. कुठलंही काम करताना आपल्याला थोडं सत्तेचं राजकारण लागतंच, म्हणूनच आपला सगळा उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालतो. आता तुम्ही सुद्धा, आम्ही अनेक ठिकाणी बघतोय की भाऊंच्या खांद्याला खांदा लावून अगदी काम करत असता तुम्ही, दादांच्या सोबत कार्यक्रमामध्ये असता, किंवा महिलांसाठी तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत असलेलं आम्हाला बघायला मिळतं. ही प्रेरणा मिळाली कुठून तुम्हाला समाजकारणाची? तसं भाऊंच्या पासूनच मिळाले. 2003 साली जेव्हा पवार साहेबांनी या बचत गटाची संकल्पना आणली, त्यावेळा भाऊंनीच मला घराच्या बाहेर पडायची संधी दिली. तू जा, बचत गट कर. मला पहिल्या दिवशी भाऊनी सांगितलं ना, तू या म्हणजे दौरा करून दिला, आणि तू हे गाव आहे ती, ह्या गावात जायचं, बचत गट निर्माण करायचं, त्यांना माहिती सांगायची, उद्योगधंदा तुम्हाला कोणता आवडतो, काय आवडतो, त्यांच्याकडून तू काढून घे आणि ते आपण त्यांना देऊया. मी पहिल्या दिवशी गेले, मला उभं राहता पण येत नव्हतं, 5 शब्द पण बोलता येत नव्हते. मी 2-3 गावात गेले आणि आम्ही मधून परत आलो घरी. मला इतकं रडायला आलं की मला हे काम माझं नाही. माझं काम काय आहे? घरातल्या स्वयंपाक करायचा, वाढायचं, मुलांना सांभाळायचं, कार्यकर्त्यांची सगळी उठाठेव करायची, हे माझं काम आहे. मला हे काम येणार नाही. मी रडत आले घरी. मी म्हटलं उद्या तुम्हाला मी 100 भाकरी घालून देतो, पण मी हे करणार नाही. पण भाऊंचं होतं की तू जा घराच्या बाहेर, तुला नाही आज नाही बोलायला, उद्या येईल, उद्या नाही परवा येईल, तुला असं येत नाही बोलायला, तू जाच. रोज मग गाडी यायची, 2-3 शिक्षिका यायच्या, पंचायत समितीला निवडून आलेल्या एक उषा दशवंत म्हणून त्या यायच्या, आणि कोण कोण यायचं, गाडी भरून आम्ही बायका जायचो. पहिल्यांदा मला छान वाटलं घरातून बाहेर गेले त्यावेळेला. कसं झालंय की इतका स्वयंपाक करायला लागायचा आम्हाला. मग मला वाटलं की बरं झालं जावा आम्ही, सवय लागल्यामुळे घरात थांबू वाटत नाही अशी परिस्थिती. त्यावेळेला वाटलं की बरं झालं आपल्याला आपलं काम नाही घरात करायचं, जायचं बाहेर भाषण करायचं आणि याचं घरी, बरं वाटलं. पण पहिल्याच दिवशी मी रडायला लागले तेव्हाच मला वाटलं की हे काम किती अवघड आहे, माझंच बरं आहे घरात. पण भाऊने बाहेर पडायची मला संधी दिली, सगळ्यांच्या ओळख करून द्यायचे, सगळ्या कार्यकर्त्यामध्ये बोलायचं, थांबायचं, विचारायचं त्यांना काय अडचणी आहे त्या, मग त्या येऊन भाऊसनी सांगायच्या, त्यांना सांगायचं उद्या या तुम्ही भाऊंना भेटा, मग ते त्यांच्या सगळ्या अडचणी सॉल्व्ह करायचे.
आता खरं तर विराज दादा म्हणजे तुमचा मुलगा कसा स्वभाव आहे त्यांचा? स्वभाव छान आहे असा, थोडा कडक शिस्तीचा, ते म्हणजे ह्यांचं आहे तसंच. म्हणजे अगदी भाऊंच्या सारखंच आहे, स्मित हास्य असेल किंवा स्मित बोलणं असेल, जास्त कोणासोबत बोलत नाहीत वगैरे. तर हे नाही, बोलण्याचं पण कसं झालं त्याचं, मित्रच नाही तिथं कोण त्याचे. पहिल्यापासून आम्ही बिर्लामध्ये गाठलं त्याला. आमची शाळा होती बर पण तिथं कशी नवीनच चालू झाली ती शाळा, आणि इथली मुलं म्हटल्यावर कसं घरातली शाळा, उशिरा गेलं तर चालतंय, लवकर आलं तर शाळेतून चालतंय, असं झालं. आणि नंबर पहिला शाळेत. बर ते मार्क लिस्ट बघूनच आम्हाला वाटायचं आमचा मुलगा हुशार आहे, इथपर्यंत आहे, पहिला नंबर आलाय म्हटल्यावर. बर मग त्याला आम्ही, इथली शाळा आमची बंद झाली, मुलं कमी झाली, त्यातली शाळा बंद करावी लागली. मग मी वारणानगरला घातलं त्याला. बर मग तिथं गेल्यानंतर मला कळलं की आपला मुलगा कुठेपर्यंत आहे. मग तिथं मी ठरवलं त्याला, वर्ष असू द्या आता असंच, पण पुन्हा नंतर आपण कुठेतरी शाळा चांगली बघून शाळेत त्याला घालायचं. मग मीच भाऊंच्या पाठीमागे लागले. त्याचा स्वभाव कसा होता, राजकारणामध्ये चढ उतार असतो तसं, कोण जिंकलं कोण निवडून आलं इकडे लक्ष होतं त्याचं. बर मग एक सोसायटी आम्ही हारल्यावर बसमध्ये मुलं लगेच म्हणतात ना, मानसिंग नाईकांचं पॅनेल हारलं, असं झालं तसं झालं. मग तो सांगत आला मला की मला मुलं अशी म्हणत होती. मग मला विचारायला लागला की ती सोसायटी मांगल्याची होती, मग मांगलेत कशाला पॅनेल केलं आपण, आपल्या गावात करायचं ते. मग म्हणले ना, अरे राजकारण तसंच असतं सगळीकडे, आता तालुक्यात करायचं म्हणल्यावर तिथं पण कराय, सोसायटीत भाग घेतला त्याने. मग असं प्रश्न विचारायला लागल्यावर मग मलाच वाटलं की आत्तापासूनच, त्यावेळेला तो 4थीला होता. मग मी म्हणलं आत्तापासून हे राजकारण नको, आपल्याला शिकवायचं आहे मुलासनी, त्यामुळे आपण ह्याला चांगली शाळा बघूया. मग बऱ्याच शाळा आम्ही त्याच्यासाठी बघितल्या. मग तिथं वडिलांचं आईचं ग्रॅज्युएशन लागत होतं, मग ते ग्रॅज्युएशन आमच्या दोघांचं नव्हतं. मग अशी बिर्लामध्ये आम्ही पाहुणे होते, त्या पाहुण्यांच्याकडून विचारलं तिथं ऍडमिशन मिळेल का आम्हाला. तसं मध्ये घेतलं, 4थीला ते स्कूल चालू होत होतं आणि ऍडमिशन 5वीला घेतलं आम्ही. मग तिथं त्यांनी बराच प्रयत्न केला, खरं लवकर भेटलं नाही. मग तिथं तळेगाव म्हणून, तळेगावातल्या एका ज्यांनी जमीन दिली त्या शाळेला, त्या माणसाला एक मुलगा भरायची परवानगी होती. मग त्या माणसाला आम्ही भेटलो आणि त्याचं ऍडमिशन त्या शाळेत केलं आम्ही, BK बिर्लामध्ये. अच्छा, हे बघा, शालेय जीवनामध्ये तुम्ही बरेचसेच त्यांचे लाड केले असतील किंवा तेव्हापासूनच त्यांना राजकारणाचे धडे म्हणजे आपापच कुटुंबाकडून मिळत गेले. पण कधी असा योग आलाय का की तुम्हाला त्यांना म्हणजे मारावं लागलं, असं काय एखादा क्षण? नाही, 3 मुलींच्या पाठी मुलगा असल्यामुळे काय मारावं लागलं नाही. मुलींना मारले काय मग? नाही, मुलींना पण नाही कधी, आम्ही दोघं पण नाही. हे तर कधी काय म्हणतच नव्हते, मीच अभ्यास घ्यायची मुलींचा त्याचा दोघं. म्हणजे भाऊने असं कधी काय मुलांच्या वरती? नाही कधी. कसं आपलं, आपण काय बघा की प्रेमापोटीच ते करत असतो. म्हणजे काय, कुठं मुलगा चुकला किंवा मुलगी चुकली तर त्याला शहाणपण यावं किंवा त्या गोष्टीतून त्याने सुधारावं म्हणूनच कुठंतरी आपण थोडंसं त्याला कानाखाली देऊ किंवा थोडंसं मारू. असं तुमच्या बाबतीत कधी घडलंय विराज दादा किंवा तुमच्या मुली असतात? नाही, कधी असं हे झालं नाही. आमची 12 मुलं सगळी घरात. मग तसं काही इतकं झालं नाही. मी अभ्यास घेत होते, मुलासनी घेऊन आपला अभ्यास करायला रूम मध्ये ठेवायचं त्यासनी. तर बघा, आई होणं हे फार अवघड असतं. मुलं सांभाळणं असेल, घर सांभाळणं असेल, पतींचं वेगळंच आणि बाकी सगळे इतर समाज वेगळाच. पण तुम्ही ही एक कुटुंब प्रमुख, म्हणजे महिला एक कणा असतो पाठीचा, ती जर व्यवस्थित असेल तर सगळं घर चालतं. एक महिला म्हणून किंवा एक कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही घर कसं सांभाळा? तुम्ही आता एवढ्या मुली, मुलगा, त्यांचे लग्न वगैरे हे सगळं कसं सांभाळा? खरं तर आमच्या सासूबाईंच्याकडूनच आम्ही असं सगळं लग्नाचं वगैरे अशा तयाऱ्या करायच्या त्यांच्याकडूनच शिकलो. सासूबाई तशा शांत होत्या. थोडं मोठ्या मुलीचं लग्न झालं त्यावेळी त्या होत्या, पण ह्या 2 मुलींच्या लग्नाच्या वेळेला नव्हत्या. थोडं मोठ्या मुलीचं लग्न आम्ही कुंडलला दिले तिला. थोडं तिचं म्हणजे असं आवाजाचं जरासं होतं. अच्छा, ते बघतच आम्ही तिचं स्थळ बघत होतो. ठीक आहे. मला दादांच्या वरती येण्या अगोदर भाऊंच्या बाबतीतला एक प्रश्न विचारा. तुमचं सांसारिक जीवन तेव्हापासून आतापर्यंत अगदी व्यवस्थित तुम्ही आहात दोघे पण, मग तुमच्या जीवनातला एखादा आनंदाचा क्षण असा आठवता का जेव्हा तुम्ही एकत्रित मिळून घालवलेला आहे दोघांनी? असं काय भरपूर असतील. आम्ही ट्रिपला पण जातो, मुलासनी 4ही मुलासनी घेऊन आम्ही ट्रिपला जातो.
बर. दरवर्षी 1-2-3 ट्रिप तरी जवळपासच्या करायचंच असं. होतातच. परदेशात पण आम्ही गेलोय सगळं मुलांना घेऊन. दुःखाचा क्षण त्यांच्यासोबतचा आमचे सासरे वारले त्यावेळेस. तेव्हाचा. आता खरं खूप तर त्याच्या अगोदर आम्ही दुःखच पाहिलं नव्हतं. माझे आई वडील होते, बर. इकडे सासू सासरे होते, त्यामुळे मी कधीच बघितलंच नाही दुःख ते. अच्छा. आमचे सासरे वारले त्यावेळेसच आम्ही दुःख बघितलं. आणि सासरे पण असे शांत होते, हम्म. मुलींच्या सारखंच आम्हाला. ते पण असं कमीच बोलत होते, जास्त बोलतच नव्हते सासरे. सासरे पण. आता खरं तर दादा मांगलेमधून लढतायत. आता मांगले गावात काय असे तुम्हाला प्रश्न जाणवत आहेत की ते म्हणजे तुमचा जेव्हा मुलगा निवडून येईल त्या मुलाला त्याच्या माध्यमातून हे प्रश्न या मतदारसंघातील सुटावे असे काय वाटतात तुम्हाला? आपला हा डोंगराळ भाग आहे. डोंगराळ भागासाठी शेती एवढी व्यवस्थित नाहीये. सपाटीकरण नाही, चढ उतार आहे शेताचं पण. तसं नोकरी सगळ्यात चांगला मोठा एखादा उद्योग उभा करून मुलांच्या हाताला काम देणं, महिलांच्या हाताला काम देणं, हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आज सगळं आपण करतो, पण पैसे कधी हे करत नाही, ते स्वतःलाच मिळवावं लागतात. त्यामुळे मोठा उद्योगधंदाच उभा करणं या भागात ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आता खरं तर तुमचा उद्योग आहे म्हणजे साखर कारखाना आहे. तर साखर कारखान्यामध्ये हा शिराळा मतदारसंघ असेल किंवा मांगले मतदारसंघ असेल तिथून ऊस येतो म्हणजे शेतकरी पण जगला पाहिजे, टिकला पाहिजे, त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे ऊसाला. त्याच्या संदर्भातलं एक आई म्हणून मुलाला काय उपदेश असेल शेतकऱ्यांच्या बाबतीत? शेतकऱ्यांची पण परिस्थिती सुधारली पाहिजे. आपण त्यांना पाहिजे ते तसं मार्गदर्शन केलं पाहिजे. शेती करताना शेती करायला मार्गदर्शन पाहिजे. पारंपरिक शेती करून आता फायदा नाही त्यात. अगदी आधुनिक पद्धतीची शेती करायला पाहिजे. हे मार्ग तंत्रज्ञानानंच ते बांधावर उभं राहूनच शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे. मग तिथं ठिबक असेल, वेगवेगळ्या औषधं असतील, वेगवेगळं खत असेल ती, आणि सेंद्रिय शेती करणं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. पण पर्यावरणानुसार सेंद्रिय शेती जेव्हा करतो त्याच्यावर कीड जास्त पडते. त्या किडीला आपण काही जास्त औषध फवारणी हे ते करतो, खरं ते इतके सक्सेस होत नाही. पण आपण त्याच्यावर पण अभ्यास केला पाहिजे. माणसांचं आरोग्य पण चांगलं राहिलं पाहिजे. सेंद्रिय शेती सगळ्यात चांगली आहे, पण तो थोडा फायदा नसतो. शेतकऱ्यांना कसं पैसे पाहिजेत हातात, दुसरं घालायचं म्हटलं तर आपल्याला पैसे हातात पाहिजेत. कुठल्याही शेतकऱ्याला चांगलं आधुनिक पद्धतीनं शेतीचं मार्गदर्शन करणं हे सगळ्यात चांगलं उत्तम राहील. आता तुम्ही भाऊंचं राजकारण बघितलेलं आहे, त्यांचा जीवन प्रवास बघितलेला आहे, राजकारणामधला प्रवास बघितलेला आहे. मात्र आता तुमचा मुलगा कुठेतरी पहिल्यांदाच निवडणूक लढतोय. त्यांचा अगोदरचा तुम्ही राजकीय प्रवास कशा पद्धतीने बघितला, म्हणजे कशी कामाची पद्धत आहे विराजदादांची? कामाचं कसं, त्यांना आज जर त्याला वाटलं की मला हे आज काम झालं पाहिजे, ह्या मीटिंगला गेलं पाहिजे, ह्या कारखान्याला भेट दिली पाहिजे, ते लगेचच तुरंत करतो. असं वेळ घालवत नाही त्यात की आज नाही उद्या बघूया, उद्या नाही परवा बघूया, असं कधी करणार नाही. लगेचच. आम्ही पण तसंच असावं त्याला वाटतं. मला वेळ झाला तरी त्याला वाटतं की अजून गेली नाही, आवरलं नाही, अजून जायचं, ती लोक वाट बघतात. असं म्हणजे लोकांच्या वेळ वाया घालवायचा नाही कधी. वेळेत सगळं झालं पाहिजे. ठीक आहे. खरं तर आपण शेवटाकडे जाऊयात. आता तुमचा मुलगा मांगले मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे. का नेमकं मतदान तुमच्या मुलाला द्यावं मतदारांनी? एक आई म्हणून काय वाटतं किंवा एक सामान्य नागरिक म्हणून काय वाटतं? आम्ही शिकलो नाही, पण मुलाला चांगलं उच्च शिक्षण दिलंय. शिक्षणातून त्यांनी चांगल्या पद्धतीनं समाजकारण करावं, आणि त्याच्या मनामध्ये एक तळमळ आहे की ह्या तालुक्यातल्या लोकांनी चांगल्या पद्धतीनं आयुष्य त्यांचं घडावं, आणि आपल्या ह्यानं त्यांच्या मुलं पण चांगल्या पद्धतीने घडवावीत. वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन त्यांनी चांगलं शिकावं, अशा पद्धतीनं विराजनं काम करावं. आणि माझा विश्वास आहे की विराज चांगलं काम करेल, इतका ठाम विश्वास आहे माझा. ठीक आहे. शेवटचा प्रश्न आहे, काय आव्हान असेल तुमचं मांगले मतदारसंघातील लोकांना किंवा मतदारांना? विराज पहिल्यांदाच राजकारणामध्ये सुरुवात करतोय. तो उच्च शिक्षित आहे, त्यामुळे तो चांगलं काम करेल, मला विश्वास आहे त्याच्यावर. तुम्ही सगळ्यांनी मतदान करून त्यांना आशीर्वाद द्यावा आणि चांगल्या मतांनी निवडून द्या.
ओके, तर नक्कीच आपण बघितलं की हे होते विराज नाईक यांच्या मातोश्री. तर यांनी अनेक विषयावरती आपल्यासोबत चर्चा केलेली आहे. त्यांचे इव्हन भाऊ असतील माजी आमदार शिराळा विधानसभा मतदारसंघाचे, त्यांचा प्रवास असेल किंवा विराज नाईक जे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्यांना प्रचंड मतांनी किंवा जनतेनं या मांगली मतदारसंघातील जनतेनं त्यांच्यावरती आशीर्वाद टाकावा अशी त्यांनी त्या ठिकाणी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आपल्याला बघायला मिळते. आईसाहेब, आलात, वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्ते.